भावांनो, मी ना पात कापत होतो बरं का. पात कापत होता मला कॉल चालू होता. एका पोराला बोलवतो, मग मित्राला बोलवतो. काय झालं, अचानक आमच्या काकूला ससा दिसला बरं का. हो ससा असलं पळलं ना भावानं, तुम्हाला खरं सांगतोय. एवढं पळलं ना, बोलायचंच काम नाही. मी आर्मीची प्रॅक्टिस करत होतो. प्रॅक्टिस करताना खूप पळलो. आर्मीची प्रॅक्टिस पेक्षा जास्त हे सशाने पळलोय मला पहिल्यांदाच. लय पळलो. इकडं तिकडं हेल्पर मारायचं, इकडं तिकडं इकडं तिकडं. शेवटी ससा पकडला भावांनो. आता ह्याला आहे ना एका पिशवीत बांधायचं. आता भावांना काय विषय माहिती का ससाला. हे गायज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आत्ता ज्येष्ठ आहे ना, मी चालत चाललोय रानात सोयाबीन कापायला बरं का. चालतंय म्हटलं, काय विषय नाही म्हटलं पप्पाला, या सोडून म्हटलं. मी तर चलत चलत येतो म्हटलं. काय बोललं नाही परत. मग नंतर काय झालं, मग आणि मागनं दाजी यायला लागलेत. दाजी आणि दाजीची आई आणि माझी सिस्टर, असे 3 जण गाडीवर यायला लागले. तर बट आता ज्येष्ठ बघा माझ्यासमोर ना माझे दाजी गेले गाडीवर माझ्या बहिणीला घेऊन. आणि मी म्हटलं चला तुम्ही चला, मी येतो लगे असं बोललो. परत पाऊस खूप पडल्यामुळं मालकाने काय केलं, तुम्ही काय करा जरा उद्या म्हणजे आज जरा ऊन बिन पडल्यानंतर आहे ना तुम्हाला सांगतो सोयाबीन कवा कापायचं कवा नाही. तसे बोलले वडिलाला. चालतंय म्हटलं, तुम्ही कॉल करा आम्हाला. झाल्यानंतर खूप चांगलं ऊन पडलेलं आहे म्हणून ना आता ते म्हणले कॉल करून केला आणि जायचं आपल्याला सोयाबीन कापायला. आता चला भावना, आता काय करू माहिती आहे का, आपण जेव्हा सोयाबीनच्या रानामध्ये जाईन तेव्हा तुम्हाला दाखवतो सोयाबीन. बघा भावनो, फायनली बरं का आम्ही आलो होतो शेताकडे. मालकाचे शेत आहे. मालक लय मोठे आहेत भावनो, तुम्हाला खरं सांगतो, मालक लय मोठे. तर त्या मालकाने 2 जण म्हणजे 2 जणांना रोजाने कामाला ठेवले, म्हणजे साला नाही. तर आता भावानं सोयाबीन किती मोठे बघा ना. मला लय टाईम लागला बरं का भावानं खरं यायला. मी 2.5 ते 3 किलोमीटर चालत आलो आहे. नंतर पप्पा आले न्यायला मला, तिथून पुढं आलो. मग आम्ही कसलं रान आहे बघा. ही आहे 2.5 एकर. एवढं काढून होईन का नाही काय सांगता येत नाही आज. इकडं दिवस आहे ह्या साईडला सोयाबीन. बघा भावानं, फायनली बरं का तर जस्ट माझी पात लागली. पात लागून आणि मी बरं पाणी प्या म्हटलं, पाणी पिलो. त्यांनी पात लावून दुसरी पात लावायला सुरुवात केली. त्यांचं पण निम्म निम्म झालं बघा. मला मगापासून मग मी खावायला लागली. काय करायला लागला, ताई बाई काय काय म्हणतंय पोरग असे बोलते माझी मम्मी. बट तुम्हाला काय करतो भावांनो, जेवढं कापलंय ना तेवढं सगळं कापलेलं गोळा करायचंय. दोन आहे ना, दोघं जण बसलेत मालक. ह्यांच्यापैकी जाऊ कसं काय विषय काय, ह्यांच्यापैकी जाऊ आपण, ह्यांना विचारू कसं काय. अय मामा, बरं मम्मी मला बोलावं लागली भावांनो. मी काय करतो, मामांना विचारतो काय काय कसं काय नाही. मामा कुठले इथं, बोला बोला बोला, काय विषय नाही. कुठले मग प्रॉपर कारंडी लय गोळा करून घ्यायचंय का. बघा भाऊ, आम्हाला काय सांगितलं मामाने, शेवटं काढत झाल्यानंतर लगेच गोळा करून घ्यायचंय आम्हाला. हा, पाऊस वातावरण असल्यामुळे कसं माहितीये, काल पण लय पाऊस पडलाय, थोडाफार चिखल पण लय झालेला आहे काल. आज पण पाऊस येण्याची शक्यता भरपूर आहे, कारण की आबळ बिबळ खूप यायला लागलंय. आता मामांना विचारू, मामा जेवले का नाही. मामा तुम्हाला काय वाटतं, मी व्हिडिओ चालू केला, शूटिंग चालू केलंय, जरा तुम्हाला वेगळं वाटायला लागलंय ना. आम्हाला काय वेगळं वाटायचं तेव्हा, चाललं कुठे बी ते चाललं सारे. मामाला माहित झालंय सगळीकडे तेच चाललंय, काय विषय नाही, त्यात काही नवीन गोष्ट नाही असं म्हणलं लागलं मामा. मग निवांत बसल्यास का रोजच चाललंय तेच आमचं. मामा तुमचं शेत आहे का, रान तुमचं आहे का. नाही माल माल काय किती रान टोटल. लय मोठे तरी 70-80 एकर असेल. भावनो, मला लय मोठे 70 ते 80 एकर शेत आहे. आणि तुम्ही बटाईदार आहेत का. आम्ही तुमच्या वणीच कामाला येतो ना, आम्ही बटेदार आहेत काय. म्हणजे तुम्हाला पण ह्यात शासन की निम्म निम्म असतं ते काय म्हणतात. नाही बटेदार नाहीत आम्ही, रोजाने ती ढीग लावायला फक्त. असं आहे वय. हो, अरे बाबा, मला वाटलं काय माहिती का, हे साल नसते का आम्हाला मालकाचे. तर 70 एकर शेत आहे म्हणताना मालक लय मोठे असते, म्हणून मला वाटलं की नाही बटाई नाही का. चला भावायचे आपल्याला तिकडे सोयाबीन कापायला, कारण की आता माझी एक पात लागली. मामा काय रोजाने आपल्यासारखं काम करतात, तसं काही विषय नाही, एवढा लय मोठी गोष्ट नाही ह्यात. आपण माहिती का, आपण जाऊ सोयाबीन कापायला. चला, मामाला तर विचारून सगळ्या गोष्टी झाल्या, काय विषय नाही. आता कसं पकडलं बघा ना, हवा प्रयत्न करते पळून जायला. आलं बट मेलं रे भाऊनो, मेलं.
आता ही आहे ना, ह्याला काय करायचं भावना माहिती का, सशाला कुठेतरी मला सोडायला होतं उसामध्ये बिसामध्ये सोडायला होतं याला चांगल्या ठिकाणी. पण शेवटी यार ही मरायला लागल्या, त्याला काय करावा, याला पाणी बिणी पाचतो वाटलंच तर भावना होता, इलाज नाही. चला असं घेऊन जाऊ याला, मालकाला दाखवू. आता मरायला लागले भावना होतं, ही पिशवीत टाकून घेऊ याला. अरे भावनो, ससाला मारलं नाही पाहिजे असं कधी, पण लोक आहेत भावनो, तुम्हाला खरं सांगतो, जे ते रिअल गोष्ट सांगतो तुम्हाला. लोकांना वाटतंय की ससाला कशाला मारलं, ही मारलं ती मारलं, असलं गोष्ट नाही भावनो. आणि सशाला खातात बरं का भावनो, तुम्हाला जे आहे ते सांगतोय. आता बठाला ना पिशवीत टाकून घेऊ आपण, पिशवीत टाकून घेऊन ना, मी तर काय करणार नाही ह्याचं, मी तर खाणार बिरणार नाही ह्याला, काहीच करणार नाही. फक्त बट पिशवीत टाकणार याला, पिशवीत टाकून घरी घेऊन जाणार. चला आता पिशवीत टाकू याला. तिकडे बोलवलं घेऊन, तिकडे घेऊन झालो आता. बघा कसा पडला दिसतंय बघा, कसं धरला आता भावना मी. हा मेलाय बरं का, ही मेलय ससा, मेलय. मी फक्त काय केलं माहिती का, आता धरलंय नरड्यापाशी, ती असं उड्या मारायला लागलं, जाय सुटायला लागलेलं, हातात निष्ठायला लागलेलं. फक्त असं धरला, तिला असं आडवच पडलं. घाबरून अवले पळलं, पण मला काय पण म्हणा, एवढं पळलं ना, बोलायचं काम नाही. जिवंत आहे म्हणे ते. हा हो बघा भावानो, कसं अजून जिवंतच आहे, मला वाटलं मेलाय ही. कसं असतं बघा बघा बघा, कसं आहे सस्या. अहो मी आता बघितलं मेलं म्हटलं. नाही पाणी पाजा. पाणी पाजा पाणी पाजा पाणी पाजा पाणी पाजा पाणी पाजा. नीट धरा. हा नाही पाणी पिणार ती हो, पितोय की राव, प्यायला लागले पाणी. तसा दे पळेल राव, मला इथून गेला असता मी कसं तरी पकडला. काय करायचं, काय करू माहिती का, ह्याला पाळू आपण, मी त्याला पाळतो नाही पाळतो, काय करणार त्याला, मी पाळणार आहे भावनो. तसं आहे ना, हा आम्हाला सापडलेला 100% भावना, हा ससाला मी पाळणार आता शेवटपर्यंत, त्याला मोठं करणार, केल्याशिवाय राहणार नाही भावना. आता ह्याला काय खायचा बीचा काय विचार नाही, कोणाचा त्यांना बिन काकूंना पण देणार नाही मी. ससा बारका मी पकडला ही, ह्याला आता काय करणार मी, असंच ठेवून नाही, त्या जाळीत पिंजरा बिंजरा बनवणार आणि ह्याला पाळून ठेवणार भावना. चला ह्याला पिशवी टाकू, जरा शेप चांगल्या ठिकाणी ठेवायला कशाला बरं काय. आता पिशवीत टाकतो, कारण नुसतं पाळायचं काम करणार आहे. वाटलंच तर मी ह्याला पुण्याला पण घेऊन जाणार भावांनो, पण ह्याला म्हणा शेवटपर्यंत भावांनो मोठं करणार मी. आता हे ससा आहे ना, आपण काय करू, त्याला पिशवीत ठेवू. आता नाही ना, एक सगळं सोयाबीन वगैरे कापून वगैरे झालं ना, सोयाबीन थोडं राहिले कापायचं, कापून झाल्यानंतर गोळा करायचं लगेच. गोळा करून झाल्यानंतर तिकडचं कापायचं झालं तर कापायचं लगेच. पाऊस आला बिला तर काय सांगतात नाही, होणार पण नाही इकडचं कापणं. पण ह्याला आहे ना, ह्याला घरी घेऊन जा आपल्याला. चला आपण ह्याला काय करू आता, पिशवी ह्याला आहे ना पिशवीत टाकलंय बरं का. किती नाटके करते बघा ना, जे पण अंगात किती नखरे येतं. मग मला वाटलं की ही मेल आहे, आणि जेव्हा मी माणसांपासून घेऊन गेलो तेव्हा ओरडायला लागला, नुसतं ओरडायला लागला. आता भावानं ह्याला पिशवीत ठेवतो असंच, आणि संध्याकाळी आपलं घरी घेऊन जातो. आणि घरी गेल्यावर आहे ना, हे जे जरा राहायची तयारी करतो, जरा काहीतरी बंदोबस्त करतो हे जे राहायचं. आता हे जी ह्याला मी घेतलं म्हणताना मला काहीतरी ह्याचा बंदोबस्त करावं लागणच, कारण मी पाळणार आहे आता ह्याला सशाला शेवटपर्यंत. भावनं मीच पाळणार आता ह्या सशाला, कारण की मला सापडलंय. आणि मी आहे ना, ह्यांनी मला लय पळवलं भावांनो, खरं सांगतो मला, एवढं पळवलं ना, माझा फार घाम काढला ह्या सशाने. चला आता ह्याला टाकू ना पिशवीत ठेवू, याला पिशवीत टाकून याला बांधू जरा आता. चला बघा भाऊ, ज्येष्ठ बरं का, पलीकडचं मग अर्धा पाऊण झालं, पलीकडचं कापून बिपून गोळा केलं. गोळा करून झाला, आता परत ढिगाऱ्या पण केलाय मोठा तिकडं, तो का तिकडे ढिगारा पण केलाय मोठा. आता जेवण करून नाही उठलो होतं, जस्ट 10 मिनिट झालं उठून, थोडंसं कापून घेतलं. कापल्यानंतर काय ठिकाणं भावांनो पाऊस यायला लागलेले. आता काय झालं माहिती का, हे अर्धवटच काम राहिलं आता आपलं आज, कारण की गोळा करायला लगेच तयारीला लागायचे. लय म्हणजे लय आज गोळ झालाय सोयाबीनचा, कारण कामावर आलोय आम्ही सकाळी 10-11 वाजता कामाला लागलोय, काम पण झालं नाही आज एवढं. चला आता भावना लय गोळा करून घेऊ, ही जेवढं कापलंय ना तेवढंच गोळा करून घ्यायचं आज. चला मग गोळा करून घेऊ आज जस्ट लगेच. बघा भावांनो, पाऊस चालू झाला, ढाका लागले सगळं, गावाकडे व्हायला लागला, पाऊस चालू झाला. एवढा पाऊस आहे ना, तिकडे आबाळ गच भरले, सगळं गोळा करून झालं. बरं झालं देवानी लवकर पटापट सगळं गोळा करून घेतलं. एवढा पाऊस चालू आहे ना, पाऊस चालू असून पण मी व्हिडिओ बनवतोय. बघा भावांनो, मग कसली कंडिशन मध्ये ब्लॉग बनवतोय. भावांनो 100% लाईक करा रे, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला आता भावना मध्ये आपल्याला आता घरी. बघा आमची मम्मी
मम्मी माझी मम्मी ना मला कळायला लागली, काय पण बोलती, येड झाले पोरग, काय झाले. बट आपण असं द्या, काय विषय नाही, आपलं काम कंटिन्यू चालत राहणार. भावनो भावनो काय कसं चालू आहे बघा ना, इकडे बघा, सव्वा झाकणं चालू आहे. सव्वा दगड ठेवते तर ती गणित बरं का, स्वतःच असल्यासारखं सगळं काम करतात भावांनो. खरंच लय भारी वाटलं. स्वभाव बाबा माणसं एक नंबर आहे, काय विषय नाही. आता पाऊस लय चालू आहे बघा, पाऊस झालाय तरी पण मी ब्लॉग बनवतोय. चला भावांनो, आता याचे घरी जवळ आहे ना, सवळ्यापाशी लपायचे आपल्याला. चला लपून घेऊ घरी. भावांनो पाऊस आला ना, लय हालत बेकार होते भावांनो. बघा सगळं चाकून एक नंबर झाला बघा. ह्या मामाने म्हणे ना एक नंबर मध्ये सवय झाकलंय ते घराला. चला आता काय करायला म्हटलं, आता पाऊस, मामा पाऊस आता मध्ये कापायचं का नाही आता, बघू बाबा मामा म्हणतात, बघू काय होते काय नाही. पाऊस तर सध्या तरी आता थांबलाय बरं का, बट अजून काय चालू काय सांगता येत नाही. पावसाचं भरलंय सगळं तिकडं आबाळ. चला मग आता बरोबर भाऊ ना, जेव्हा घरी जाईन तेव्हा तुम्हाला दाखवतो. चला नो फायनली आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे धुतलं, जरा फ्रेश झालो, कारण कामावरून आल्यानंतर खूप कंटाळा आलता आणि घामाघाम झालतो सगळं टोटल. आता भाऊंना आता विषय काय माहिती का, आपण तुम्हाला दाखवलं होतं मी ससा वगैरे आणला होता, ससा सापडला होता. मी ससा आणि मला लय परेशान केलं भावांनो, खूप म्हणजे खूप परेशान केलं. आता जस्ट ससा आणलाय, ह्याच्यात जिथे बरं का तसं काय नाही, मेल वगैरे काय असं काय नाही. पण माझा विचार चालू आहे भावांनो, सध्या तात्पुरतं संध्याकाळीपर्यंत भावांनो ह्याला आहे ना ह्या डब्यात ठेवायचं आपल्याला. कारण की ना थोडं ह्याच्यात ठेवून म्हणजे ठेवल्यानंतर आहे ना थोडं बरं होईल. कारण की त्याला पण जरा बरं वाटेल इकडे तिकडे फिरणं वगैरे आतमध्ये जरा. आता भाऊ ससा काय जिथं राहणारच. आणि हसन भावांनो मला सांगतो बरं का, सस्याला आपल्याला पाळायचं आहे आणि सस्याला पुण्याला पण घेऊन जायचं आहे आपल्याला भावांनो. कारण की ह्याला नीट जपावं लागेल आपल्याला. लेकराबांना सस्यापर्यंत येऊ नये म्हणून ह्याला नीट व्यवस्थित ठेवायचं आहे. चला आता काय करू माहिती भावांनो, ह्याला काय करू डब्यात वगैरे ठेवू. आता ह्याला सोडून वगैरे घेऊ, तुम्हाला दाखवतो पुढं. चला भेटतो आता घेऊ. मेला काय मेल नाही ना भावांनो, जिथे फिरते बघा, फिरायला लागले आतमध्ये बघा. जेवण तर आहे बघा भावांनो. फायनली बरं का डब्यात ठेवलं सशाला. आता काय करायचं माहिती आहे भावांनो, आपल्याला हे ना पिंजरा आणणार आहे आता थोड्या वेळाने जाऊ पिंजरा वगैरे आणतो. बघ काय होतं, भेटाय का, बट भेटतं करून काय सांगता येत नाही. भेटलं तर खूप भारी, नाही भेटल्यावर भावांनो मला आहे ना बनवून घ्यावं लागेल. शेवटी ना ससाला आपल्याला पुण्याला न्यायचं आहे आणि शेवटपर्यंत पाळायचं आहे भावांनो आपल्याला. त्याला मोठा पण आपणच करणार आता, कारण की आपल्याला स्वतः सापडलेलं आहे हा ससा, ही मी नीट सांभाळणार आहे. वाटलं असतं माझ्या जीवात झाकलंय भावांनो, पळून मिळून जाईल काय सांगता येत नाही, याला झाकलंय मी. आता चला भावांनो काय करू माहिती भावांनो, आपण बघा भावांनो फायनली बरं का आपण सशाला जाळे घेण्यासाठी आलोय. पण विषय काय व्हायला लागलाय बघा भावांनो माहिती आहे, 2-3 दुकानामध्ये गेलो बरं का मी. तिथं म्हटलं जाळी, सशाची जाळी पाहिजे. ते म्हटलं की सशाची जाळी भेटणार नाही राव गावात तुमच्या, असं म्हणून ते मला. मी काय केलं, जरा थोडं पुढं आलो. मग ती म्हणले की ह्या पुढं तुमच्या दुकानामध्ये जावा आणि तिथं बघा जाळी भेटली तर चांगलंच होईल, नाही भेटलं तर काय मग तुम्हाला पर्याय नाही, काहीतरी बघावं लागेल म्हणले, बनवून घ्यावं लागेल म्हणले. चला मग काय आता भावानं काय माहिती का, आता आहे ना जाळी आहे ना, त्या उंदराच्या जाळीचं आपल्याला सशाला वापरायचं आता 3-3 दिवस. पुण्याला गेल्यानंतर आहे ना आपण ही जी आहे का ही हा ही हा हा त्याला ही फक्त इथं तार ववायची एक. कशाला ही जी आहे का ही हा असं हा हा खालीवर होते ना, हा हा इथं तार ववायची बारकी कुठं तिथं बरं हा आणि ह्याला असं बांधून टाकायचं. हे बांधलं हा ही टोपण आहे ही, हा हे टोपण आहे का, हे ह्याच्यातनं सोडायचं. उघडा ना एक मिनिट जरा. भावांनो सध्या बरं का उंदराची जाळी घ्यायला लागलो आपण तात्पुरतं आपल्या सशाला. बघा भावांनो आपण फायनली बरं का आपल्या घरी आलो. आपलं नवीन घर आहे ना, त्याचं घराचं बांधकाम चालू होतं, त्या घरामध्ये आलोय आपण. जस्ट तुम्हाला नाही का मागं दाखवलं भावांनो, आपण त्या डब्यामध्ये आपण त्या सशाला ठेवलं होतं. आता ती ससा कसं बघते आपला ससा, आता हे जर एक नाव ठेवायचं बरं का भावांनो, आपल्याला ठेवायचं आपण अजून डिसाईड केलं नाही. जेव्हा नाव ठेवतो भावांनो कसं बसलं बघा ना बिचारा भावांनो. आता जाळी उघडू, जाळी उघडू टाकलं बघा भावांनो कसं केलं कसं आपला. हा असं आहे ना,
पाळीव प्राणी पाळलं पाहिजे भावांना आपण. माझ्यापाशी तसं गेस्ट कोण नाही बरं का, मी एकटाच आहे इथं. चला भावांनो, फाइनली आपण आपल्या सशाला आहे ना आपल्या पिंजऱ्यात टाकलं. बट आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा तो लाइक करना, चैनल को सब्सक्राइब करना और शेयर करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.